नमस्कार सर्वांना. मुंबईकर बेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मराठी सुंदर कथा गणपती पेशल. कथेचं नाव आहे चित्राचा एकटेपणा. खूप सुंदर लेखन आहे आणि खरी हकीकतसुद्धा आहे. नक्की ही कथा श्रवण करा किंवा स्वतः तुम्ही या कथेचा वाचून आनंद घेऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. कथा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. गणपती बाप्पा पेशल आणि चित्राचा एकटेपणा. अर्ध्या तासात चौथ्यांदा तिने व्हॉट्सअप ॲप उघडून बघितलं, पण सोनाली केलेल्या मॅसेजवर 2 निळ्या खुणा दिसल्या नाहीत. म्हणजे सोनीने अजूनही मॅसेज पाहिला नाही. चैत्रा निराश झाली. सध्या ती ज्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती तो फ्लॅट 1 BHK असला तरी चांगला प्रशस्त होता. ती सोनिया आणि केतकी गेले काही महिने तिथे एकत्र राहत होत्या. केतकीचं अचानकच लग्न ठरलं आणि केतकी ती तिथून निघून गेली. मग सोनियाला मुंबईला छान असा जॉब लागला आणि सोनी कालच मुंबईला गेली. पोचलीच का? तिथे कसं वाटतंय? असे प्रश्न चैत्राने व्हॉट्सअप ॲपवर तिला विचारले, पण सोनीने ते पाहिले सुद्धा नव्हते. तशीही सोनी जेवढ्याच तेवढं काहीशा अलिप्तपणे वागे. मीच मैत्रिणीमध्ये नको इतकी गुंतते का? त्याची काळजी करत बसते का? चैत्राच्या मनात आलं. आता मोठ्या फ्लॅटमध्ये चैत्रा एकटीच होती. लहानपणापासून तिला एकटीने राहण्याची, रात्री एकटीने झोपण्याची भीती वाटत होते. आता तेच नेमकं वाट्याला आलं होतं. रात्री एकटीसाठी जेवायला काय करू? मुगाची खिचडी? छे, ती सुद्धा नको. नाही उतरणार घशाखाली. एखादा सफरचंद खाईल. ती खिडकीपाशी गेली. बाहेर मोठं झाड होतं. त्या झाडाच्या खिडकीगलतच्या फांदीवर अलीकडे एक कावळ्यांची जोडी रात्रीच्या विश्रांतीसाठी येऊन बसे. आज ती सुद्धा नव्हती. अरे काय हे? सगळ्यांनीच मला एकटीला टाकून द्यायचं ठरवलंय का? आज चैत्राला आईची खूप आठवण अगदी तीव्रतेने आली. चैत्रा ग्रॅज्युएट झाली आणि तडकाफडकी आई गेली. त्यानंतर बाबांनी दुसरं लग्न केलं. ती दुसरी बायको तशी चैत्राशी ठीकठाक वागे. खरं तर चैत्राला माणसाची खूप आवड, पण घरात आपल्या आईची जागा ही तिराहीत बाई बळकून बसली. ही भावना काही तिचा पिच्छा सोडेना. त्यामुळे चैत्राला ती आवडत नसे. त्यात एकुलती एक असल्याने लहानपणापासून आई, बाबा, आजी, आजोबा चैत्राच्या कलाने वागत. चैत्रा कॉलेजमध्ये असताना आजी आजोबा लागोपाठ गेले आणि मग आई गेली. मग बाबांनी दुसरं लग्न केल्यानंतर घरातलं तणावपूर्ण वातावरण तिघांनाही नकोसं वाटू लागलं. देशपांडे काका, बाबांचे मित्र, ते म्हणाले, चैत्राला कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरी लागली ना? पगार चांगला आहे. मी इन्व्हेस्टमेंट म्हणून एक फ्लॅट घेऊन ठेवलाय. आपलं शहर IT हब झाल्यामुळे इथे खूप तरुण मुलं आणि मुली येतात. त्यामुळे गेली काही वर्ष आम्ही एका वेळी 3 ते 4 मुलींना रेंटवर बेसिसवर हा फ्लॅट देतो. भाडं प्रतिकिला 5,000 रुपये. त्या मुलीचीही कमी भाड्यात उत्तम सोय होते आणि आम्हालाही भाडं चांगलं मिळतं. सध्या 2 जणी राहता आहेत तिथे. चैत्राला सुद्धा राहू दे. आई नसलेल्या त्या घरातून बाहेर पडणं ही चैत्राची सगळ्यात तीव्र गरज होती. त्यामुळे तिने ताबडतोब तो प्रस्ताव स्वीकारला. तर आता इथे एकटेपणा आसून समोर उभं होतं. दिवसा काहीच प्रश्न नाही, पण रात्री घरी आल्यावर आणि सुट्टीच्या दिवशी काय? तिच्या लहानपणी आजोबा गंभीरपणे खणखणीत आवाजात म्हणायचे, तो
तो श्लोक तिला आठवला. यथा काष्ठश्च समेयाता मोहोदधो समैते च वेपेयाताम तद्वदम भूतसमागमः. गीतरामायणात महाकवी ग. दि. माडगूळकरांनी हेच अगदी समर्पक शब्दात सांगितलं. प्रभू रामचंद्र भरताला म्हणतात, 2 ओडक्यांची होते सागरात. 2 वडक्यांची होते सागरात भेट. 1 लाट थोडी दोघा, पुन्हा नाही गाठ. असे 2 ओडके महासागरात एकत्र येतात आणि एका लाटेने वेगवेगळे होतात. तशात 2 व्यक्ती काही काळ एकमेकांच्या सहवासात येतात आणि कालचक्राच्या गतीनुसार अलग होतात. दारावरची बेल करकचून वाजली. चैत्रा तंद्रीतून भानावर आली. आता ह्या वेळी कोण आलं? तिने सेफ्टी डोअरमधून बघितलं. कुणीतरी तरुण वयाची बाई होती. कोण तुम्ही? चैत्राने दार उघडत विचारलं. तू चैत्रा ना? मी प्रणिता. इथे भाड्याने राहायला आले. काय? खरंच? चैत्राला आपला आनंद लपवताच आला नाही. तो तिच्या चेहऱ्यावर लगेच उमटला. पण देशपांडे काका किंवा काकूंचा काही फोन वगैरे आला नाही मला. मीच सांगितलं फोन करू नका म्हणून. लोकांना छानपैकी सरप्राईज द्यायला आवडतं मला. तिने असं तिला उत्तर दिलं. देशपांडे काका म्हणाले, आता चैत्रा एकटीच आहे. तिच्या सोबतीला कुणीही नाही. तेव्हा मी म्हटलं, अचानक जाऊन धडकते आणि खुश करते चैत्राला. तू आत तर ये, मस्तपैकी फ्रेश हो. तोपर्यंत मी आलं पाती चहा घालून गरमागरम चहा करते. रात्री चहा चालतो ना तुला? धावतो. चहा कधीही चालतो मला, असं तिनं प्रत्युत्तर दिलं. मला पण, चैत्रा आनंदाने म्हटली. झकात चहा झालाय, असं तिने तिला उत्तर दिलं. प्रवासाचा सगळा शीणच गेला. आता तू एवढ्यात इथून जाणार नाहीस ना? असं चैत्राने एकदम आशेनं तिला विचारलं. नाही, माझं प्रमोशन झालंय आणि वर्षभरासाठी ट्रान्सफर झाली आहे इथे. मी मुंबईला असते, अंधेरीला, असं तिनं तिला प्रत्युत्तर दिलं. तुझ्या घरी कोण कोण? असं तिनं तिला विचारलं. मी, माझा नवरा सृष्टी, माझी 5 वर्षाची मुलगी म्हणजेच माझी लेक आणि सासू सासरे. अच्छा, वा. इथे तुला लेकीची आठवण येत राहील ना? असं तिनं तिला विचारलं. तिनं लगेच म्हटलं, हो, पण आता काय करणार? निदान तिची काळजी नाही आहे मला. तिला खूप लळा आहे आजी आणि आजोबांचा. आणि 1 वर्ष काय, हा हा म्हणता असंच निघून जाईन, असं तिनं तिला सांगितलं. जरा वेळाने प्रणिता म्हणाली, मस्त वास आला ग किचनमधून. हो, तू आल्यावर कांदा बटाटा मटार अशी भाजी केली आहे. घरात व्हीट ब्रेड आणि अमूल बटरच आहे. भाजी मॅश करून ब्रेड स्लाइसमध्ये भरून आपण टोस्ट सँडविच करतो. तरीच इतका खमंग वास दरवळतो, असं तिनं तिला सांगितलं. प्रवासातून आल्यावर पोळी भाजी भात आमटी हे नेहमीचंच जेवण नको असतं ना जनरली. म्हणून म्हटलं टोस्ट सँडविच पटकन होईल आणि सँडविच खाऊन पुन्हा गरमागरम आपण चहा ढोसू. आजपासून एकटी, ह्या विचाराने अगदी अस्वस्थ झाले होते ग मी. प्रणिता, बरं झालं तू आलीस. मला रात्री
धड झोपेही लागली नसती. मग आता शांतपणे झोप. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सोबत आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची आठवण झाली ना? मग हात जोडून म्हण, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता झोप शांतपणे, असं तिला म्हटलं. परिणिताला येऊन 4 महिने होऊन गेले. पुढच्या महिन्यात गौरी गणपती. चैत्रा, आमच्याकडे गणपती आणि गौरीसुद्धा असतात आणि मी आठवड्याभराची रजा काढली आहे गणपतीसाठी. चैत्राचा चेहरा पूर्ण उतरला. सणासुदीला गौरी गणपतीच्या धामधुमीत इथे एकटीनेच भूतासारखं राहायचं. स्वतःला सावरत ती म्हणाली, वा, जाऊन ये तू, मजा कर, लेकीला भेटून ये. तू सुद्धा माझ्यासोबत येते आहेस का माझ्याकडे, असं तिनं विचारलं. तिनं उत्तर न देता परत एकदा विचारलं, तू सुद्धा माझ्यासोबत येते आहेस का अगं माझ्याकडे. मी? हो, इथं एकटी काय करणार आहेस? उद्याचं लीव ॲप्लिकेशन देऊन टाक. ह्यावर चैत्राने अजिबात आढेवेढे घेतलेच नाही. गणपतीला 4 माणसात राहण्याची आणि सण साजरा करण्याची संधी तिला दवडायची नव्हती. परिणिताचं कौतुक चैत्राला कायच्या काय आवडलं. सगळे मोकळेपणाने बोलणारे आणि वागणारे, अगत्यशील सृष्टी आणि परिणिताची ती लेक बाहुलीसारखी गोड होती. चैत्राला तिथे परकेपणा मुळीच जाणवला नाही. अगदी घरच्यासारखंच वाटत होतं. परिणिताच्या सासऱ्यांचे धाकटे भाऊ जवळच पार्ल्याला राहणारे. ते त्यांच्या पत्नी, मुलगा आकाश आणि मुलगी भार्गवी हे सुद्धा घरच्या गणपतीसाठी हजर होते. मग गप्पा, हसणं, खिदळणं, गणपतीची आरास, सासंगती, स्वयंपाक आणि उकडीचे मोदक, मग पूजा, मग नैवेद्य, मग आरत्या आणि खूप सारी धमाल. मग काय, चैत्राच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि काय करू आणि काय नको असं होऊन गेलं तिला. ती हिरणीने सगळ्यात भाग घेत होती. आनंदाने, उत्सवाने बडबड करत होती, हसत होती. एक आठवडा भरकन संपला आणि परिणिता आणि चैत्रा एकत्र परत निघाल्या. थँक्स परिणिता, तुझ्यामुळे मी खूप एन्जॉय केला. किती दिवसांनी अशी 4 माणसात राहिले, बोलले, हसले. चैत्रा मनापासून तिला म्हणाली. रोजचं रुटीन सुरू झालं. दिवस, आठवडे, महिने पुढे सरकून लागले. परिणिताची बदली 1 वर्षासाठी झाली होती. वर्ष संपत आलं आणि परिणिताचा सहवास संपत आला. आणखीन कुणी भाडेकरू मुलगीसुद्धा आली नव्हती. म्हणजे आता पुन्हा एकटीने राहावं लागणार ह्या विचाराने चैत्रा अस्वस्थ झाली. चैत्रा, तुला आकाश आठवते का? एक दिवस संध्याकाळी घरी आल्यावर परिणिताने असं अचानकच तिला विचारलं. तिनं लगेच विचारलं, आकाश? हो, माझा चुलत दीर कॅम्प्युटर इंजिनियर आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करतो. पॅकेज मस्त आहे हा त्याचं. मग त्याचं काय? चैत्राने गोंधळूनच विचारलं. आकाश, तो उंचापुरा
भारदस्त व्यक्तिमत्व असलेला एक तरुण चैत्राला आठवला. हो 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 आठवलं. छान छान पर्सनॅलिटी आहे हां तुझ्या धीराची, असं तिनं तिला प्रत्युत्तर दिलं. त्यांचंही हेच म्हणणं आहे तुझ्याबद्दल. तू स्मार्ट, उत्साही आहेस, असं वगैरे वगैरे. आणि पसंत त्याला आहेस तू. पसंत आहेस त्याला तू लग्नासाठी. तुझं काय म्हणणं आहे? लगेच तिने म्हटलं, काय? चैत्राला हे अगदीच अनपेक्षित होतं. त्यात इतकं गोंधळण्यासारखं काय आहे? वेडपट कुठली. परिणिता एकदम हट्टीने म्हणाली, तू नीट विचार कर. पाहिजे तर पुन्हा एकदा भेटा तुम्ही दोघं. मग आकाशचे बाबा तुझ्या बाबांना येऊन भेटतील, असं परिणितानं तिला म्हटलं. मग काय, चैत्रा चक्क असं एकदम लाजली. पुन्हा एकदा अनौपचारिक भेट आणि आकाशला नकार देण्यासारखं खरोखरच काहीच नव्हते. लग्न ठरले आणि पार पडले. प्रणिता म्हणाली, चैत्रा तुला गणपती बाप्पा पावला गं बघू. बाई आता 2 ओढके नको. स्वयंवर झाले सीतेचे आणि गुण गायला सुरुवात कर. आणि मग काय, मग चैत्राचा जो एकटेपणा होता तो संपला होता. मग गणपती पेशल गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ही मराठी कथा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन कथा ऐकायला, श्रवण करायला आवडत असतील तर आपल्या मुंबईकर बेस्ट या चॅनलला प्लीज सपोर्ट करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.